आज मी तुम्हाला कैरीची डाळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि तुरीची डाळ का नाही एक मी अर्ध्या तासासाठी भिजत घातली होती बघा, मस्त अशी भिजली गेलेली आहे। डाळ टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बघा 2 चमचे मसूरची डाळ घेतलेली आहे, पण ही मसूरची डाळ काय भिजत घातलेली नाही, फक्त धुवून घेतलेली आहे स्वच्छ। 2 चमचे घेतलेले आहे। आता त्यात आपण साहित्य टाकून घेऊया। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय बघा, अशा पातळ काप करून घेतलेले, छोटे छोटे तुकडे जरी करून जरी घेतले तरी पण चालू शकतात। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण आपण कैरी टाकणार आहे ना, म्हणून मी अर्धच टाकलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला एक मसाला विलायची, एक साधी विलायची, स्टार फुलचं एकच पाकळी घेतलेली आहे, दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे, एक तेजपत्ता घेतलाय बघा, मोठ्या आकाराचा होता म्हणून त्याचे मी 2 तुकडे केलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला पाणी, साधंच पाणी घेतलेलं आहे मी, 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे बघा। आता त्यात टाकायचे आपल्याला कच्ची कैरी। आता तुमच्या आंबटपणावर, तुम्हाला जर जास्त आंबट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता, कमी पाहिजे असलं तर कमी पण टाकू शकता। ही आंबटवाली आहे। त्यात टाकणारे गूळ 3 बघा खडे घेतलेले आहे, ते बिन केमिकल गूळ आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा टाकायचे तूप हे मी वितळून घेतलेलं आहे। तुपाच्या जागी तुम्ही तेल पण वापरू शकता। हे काय करणार आहे माहिती आहे का, कुकरला ह्याच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। जर तुमची डाळ जर भिजत घातलेली नसली ना तर तुम्ही एखादी शिट्टी जास्त घेतली तरी पण चालेल। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, कुकर खाली उतरून घेतलेला आहे आणि थंड झालेला आहे। आपण झाकण काढूया। मस्त अशी बघा डाळ शिजलेली आहे, एकदम गाळ शिजते बघा अशा पद्धतीने। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा अजून टाकू शकता, तर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर। अशा पद्धतीने झालेली आहे। आता आपण तडका देऊन घेऊया। तडका पॅन घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करून घेतलेलं, एकदम कडक गरम केलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी, त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला कढीपत्ता, त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं एकदम आलं मी किसून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं हिंग, 2 टाकायच्या सुक्या मिरच्या, एकदम कडक गरम झालेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर आणि हे आता आपण वतून घेऊया। मस्त असं झालेलं आहे। आता हे मिक्स करायचं व्यवस्थित एकदम, आणि तुम्हाला पाहिजे तरी जरा थोडंसं उकळून जरी घेतलं तरी चालेल आणि असंच खायला जरी घेतलं तरी चालेल, छान लागतं एकदम। आणि कसं आहे माहिती आहे का, तडका दिला का नाही की लगेच झाकण ठेवायचं। आता हे तुम्हाला मी दाखवायला तर हे असंच खुलं ठेवलेलं आहे, तर तुम्हाला पातळ पाहिजे तर थोडंसं पातळ पण करू शकता, पण इतकं छान लागतं ना, तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।